नमस्कार. आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज मी तुम्हाला माझं किचन दाखवणार नाही, तर माझ्या रोजच्या आयुष्याचा एक छोटासा भाग शेअर करणार आहे. हे माझं किचन आहे. इथे काही खास नाही, काही महाग नाही, काही परफेक्टही नाही. पण इथे रोज आमचं आयुष्य चालतं. सकाळचा चहा, दुपारचं जेवण आणि रात्रीचा शेवटचा घास सगळं इथूनच सुरू होतं. मला नेहमी असं वाटतं, किचन ही फक्त स्वयंपाकाची जागा नाही, हे घराचं मन असतं. किचन साफ असेल तर घरात वेगळीच शांतता वाटते. हो ना, अगदी खरं आहे ना हे. मन पण थोडं शांत होतं. दिवसभराचा थकवा इथे येऊन कमी झाल्यासारखा वाटतो. आता तुम्ही बघताय काउंटरवर जास्त भांडी ठेवलेली आहेत. शेल्फवर वेगवेगळे डब्बे आहेत. काही डब्बे असे आहेत जे आपण रोज पाहतो पण कधीच उघडत नाही. आणि काही गोष्टी तर अशा आहेत की आपल्यालाच आठवत नाहीत आपण का त्या ठेवल्या आहेत. पण हे चुकीचं नाही, हे तर खरं आयुष्य आहे. सगळ्यांच्या घरी कधी ना कधी असंच होतं. काम, जबाबदाऱ्या, थकवा आणि मग किचन हळूहळू असं भरत जातं. मी पण तशीच आहे. कधी कधी वाटतं आज नको आवरायला, उद्या बघू. पण मग एक दिवस स्वतःलाच अस्वस्थ वाटायला लागतं. सगळं समोर दिसतं आणि मनाला जड वाटतं. त्या दिवशी मला असं वाटतं, चला आज शांतपणे किचन थोडं आवरूया. कोणासाठी नाही, फक्त स्वतःसाठी. कारण जास्ती करून मीच किचनमध्ये असते. मी सगळं एक एक करून पाहायला लागते. काही भांडी हातात घेतली आणि आठवणी आठवायला लागल्या. ही वाटी आईकडून आणलेली, हा डब्बा लग्नाच्या सुरुवातीचा, हे भांड कधी तर खूप वापरात होतं. काही गोष्टी तर सासरी इतक्या प्रेमाने मिळाल्या होत्या. काही गोष्टी उपयोगात नसल्या तरी मनाला जवळच्या असतात आणि ते ठीक आहे. सगळंच फेकून द्यायला हवं असं काही नाही. फक्त मनाला जे हलकं करेल तेवढं पुरेसं असतं. मी हळूहळू किचन साफ करत गेली. कोणतीही घाई नाही, कोणताही ताण नाही, फक्त शांतपणे. किचन पुसताना मला जाणवलं, फक्त किचन नाही तर माझं मन साफ होत आहे. कधी कधी आपण बाहेरचं आयुष्य खूप गुंतागुंतीचं करतो, पण घरातल्या छोट्या गोष्टी आपल्याला पुन्हा ग्राउंडेड करतात. किचन साफ असलं की स्वयंपाक करायला आपोआप मन होतं, नाहीतर जेवण पण ओझ्यासारखं वाटायला लागतं. आता किचन फार बदललेलं नाही, हे अजूनही तेच आहे, पण आज ते जरा मोकळं वाटतंय. काउंटर थोडा रिकामा आहे, शेल्फ नीट दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे उभं राहिल्यावर छान वाटतंय. हे परफेक्ट किचन नाही, हे माझं किचन आहे. म्हणूनच किचन आवरताना मन पण हळूहळू मोकळं होतं. जसं धूळ निघते तसं मनातली गर्दी पण थोडी कमी होते. किचन साफ केलं की लगेचच काही बदल होत नाही, पण आतून काहीतरी शांत होतं. स्वयंपाक करताना आता राग येत नाही, घाई वाटत नाही. किचनमध्ये उभं राहिल्यावर स्वतःशीच थोडा वेळ मिळतो. आजचं किचन परफेक्ट नाही, पण आज ते शांत आहे आणि तेच मला हवं होतं. मला असं वाटतं, घरात सगळं परफेक्ट असायची गरज नाही. माझ्या मते रोज किचनमध्ये सगळं परफेक्ट असायलाच हवं असं नाही, पण 3 गोष्टी रोज झाल्याच पाहिजेत. काउंटर पुसणं, सिंक साफ ठेवणं आणि कचरा काढणं. एवढं जरी केलं तरी दुसऱ्या दिवशी किचन हलकं वाटतं. कारण सकाळी आपल्याकडे घाई असते, त्यामुळे रात्री किचन थोडंसं आवरून ठेवलं तर सकाळ खूप सोपी जाते. रात्री झोपण्याआधी फक्त 10 मिनिटं दिलीत तर सकाळचा चहा शांतपणे घेता येतो. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे. किचनमध्ये जास्त सामान असेल तर साफ करायला कंटाळा येतो आणि मग आपण साफच करत नाही. म्हणून कमी सामान पण वापरातलं हे मला जास्त प्रॅक्टिकल वाटतं. आपल्याकडे सगळ्यांकडे मोठं घर नसतं, पण छोट्या किचनमध्ये सगळं पटकन दिसतं आणि आवरायला पण कमी वेळ लागतो. म्हणून छोटं किचन हा प्रॉब्लेम नाही, तो ॲडव्हान्टेज आहे. शेल्फ रोज पुसायची गरज नसते, कारण त्यावर रोज तेल किंवा ओला कचरा पडत नाही. रोज पुसायला गेलं तर कंटाळा येतो आणि मग आठवड्याची साफसफाई पण राहून जाते, कारण आठवड्याला काहीतरी काम राहायला पाहिजे ना. म्हणून आठवड्यातून एकदा शेल्फ साफ करणं हे जास्त प्रॅक्टिकल आहे. आता आला किचनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे हा गॅस. आपण रोज जेवण बनवतो तो याच गॅसवर. पण आपण बऱ्याच वेळा गॅस चालू आहे का, तो सुरक्षित आहे का याकडे लक्षच देत नाही. किचन
स्वच्छ किचन म्हणजे फक्त दिसायला छान किचन नाही, तर सुरक्षित किचन असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेवण झाल्यानंतर गॅस बंद केला आहे का, हे दोनदा तपासा. आपण किती वेळा तपासतो हो? आपण फक्त गॅस बंद करतो आणि किचनच्या बाहेर निघून येतो. पण ही सवय किती महत्त्वाची आहे ना, हे रोज आपल्याला करायला हवं. मी पण कधी कधी विसरते, कारण कसं होतं, बारीक गॅसवरती आपण काहीतरी ठेवतो, ते जळतं किंवा काहीतरी होतं आणि आपण पटकन त्याला उतरवतो. कधी कधी आपल्याकडून गॅस बंद करायचा राहून जातो. ही छोटी सवय मोठ्या अपघातापासून वाचवू शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर आपण गॅस बंद केलाय का, हे दोनदा तपासून घ्या. गॅसवर तेल, भाजी, सांडलेलं अन्न साचत जातं. ते वेळच्या वेळी साफ केलं नाही तर बर्नर नीट पेटतही नाही, ज्वाला नीट निघतही नाही आणि गॅस जास्त खर्च होतो. म्हणून स्वच्छता फक्त दिसण्यासाठी नाही, तर योग्य वापरण्यासाठी सुद्धा आहे. रोज पूर्ण गॅस धुवायची गरज नाही. जेवण झाल्यावर गॅस थोडा थंड झाला की ओल्या कापडाने वरचा भाग पुसून घ्या. तेल आणि डाग ताजे असतानाच पुसले तर मेहनत कमी लागते. आठवड्यातून एकदा बर्नर काढून घ्या. कोमट पाण्यात थोडा साबण किंवा डिशवॉश टाका आणि 10-15 मिनिटं भिजत ठेवा. नंतर ब्रशने छिद्र नीट साफ करा. पूर्ण सुकल्यावरच पुन्हा गॅसवर ठेवा. आपण बऱ्याच वेळा डब्बा रिकामा केला की लगेच नवीन सामान भरतो, पण डब्यात आत अतिशय बारीक धूळ किंवा ओलावा राहतो. जर आतून पुसलं नाही तर हळूहळू कीड लागते. म्हणून डब्बा रिकामा करताना 5 मिनिटं जास्त घ्या आणि आतून नीट पुसा. सगळे डब्बे धुवायची गरज नाही. डब्यात तेलकट पदार्थ किंवा ओलावा गेला असेल तरच धुवा, नाहीतर कोरड्या कपड्याने किंवा टिश्यूने पुसणं पुरेसं असतं. डब्बे धुतले तर पूर्ण सुकल्याशिवाय सामान भरू नका. ओलसर चमच्यामुळे डब्यात ओलावा जातो. हा ओलावा कीड लागण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणून एक सोपी सवय लावा. सामान काढण्यासाठी नेहमी कोरडा चमचा वापरा. जर चमचा ओला झाला तर आधी पुसा, मगच डब्यात ठेवा. डब्यामध्ये काही नैसर्गिक उपाय ठेवता येतात. उदाहरणार्थ 1-2 लवंग, तेजपत्ता किंवा सुकलेली लाल मिरच. हे उपाय कीड दूर ठेवायला मदत करतात. किचन साफ ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ठरलेलं रुटीन. रुटीन नसलं तर काम साठत जातं आणि नंतर ते अवघडही वाटायला लागतं. रुटीन म्हणजे रोज, आठवड्याला आणि महिन्याला काय करायचं हे आधीच ठरवलेलं असतं. रोजच्या रुटीनमध्ये स्वयंपाक झाल्यावर काउंटर, गॅस पुसणं, भांडी त्याच जागी ठेवणं एवढंच पुरेसं असतं. आठवड्याच्या रुटीनमध्ये शेल्फ ओल्या कपड्याने पुसणं, डब्याची बाहेरून साफसफाई, सिंक आणि ड्रेन नीट धुणं. महिन्याच्या रुटीनमध्ये गॅस बर्नर काढून साफ करणं, फ्रीजच्या आतली साफसफाई, क्वचित वापरलेल्या भांड्यांची तपासणी हे येतं. रुटीन फॉलो करण्यासाठी एकाच दिवशी सगळं करायची गरज नाही किंवा त्याचा प्रयत्नही करू नका. काम छोट्या भागात विभागलं तर ते सोपं होतं आणि रुटीन टिकतो. रुटीन जितका सिंपल तितकाच तो फॉलोही होतो. आठवड्यातून एक दिवस ठरवा. आठवड्यात एक ठराविक दिवस किचनसाठी ठेवा. त्या दिवशी फक्त हलकी साफसफाई करा. परफेक्शनचा ताण घेऊ नका. किचन रोज वापरात असतं. थोडा गोंधळ नॉर्मल आहे. महत्त्वाचं काय, ते मॅनेजेबल असावं. गॅस स्टोमागच्या टाईल्स कशा साफ करायच्या, हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण फोडणीचे तेलाचे डाग सहजासहजी जात नाहीत. रोज पुसलं नाही तर ते तसेच साठून राहतात. तर त्यासाठी काय करावे? सर्वात आधी कोरड्या कपड्याने टाईल्सवरचे सुकलेले तेल आणि धूळ हलकीशी पुसून घ्यावी. यामुळे ओलसर केल्यावर चिकटपणा कमी होतो. गरम पाण्यात थोडंसं डिशवॉश लिक्विड घ्या. कापड किंवा स्पॉन्ज भिजवून टाईल्स पुसा. तेलाचे डाग याने सहज निघतात. जिथे तेल जास्त चिकटलेलं असेल तिथे थोडा बेकिंग सोडा भुरभुरा. वरनं थोडंसं पाणी शिंपडा. 10-15 मिनिटं ठेवा. मऊ स्क्रबरने हलकेसे पुसून घ्या. तेल आणि वासासाठी पाण्यात थोडा व्हिनेगर मिसळा किंवा लिंबाचा रस वापरा. टाईल्स पुसून घ्या. टाईल्स चमकायला लागतील. शेवटी कोरड्या कपड्याने टाईल्स पुसा. ओलसरपणा राहू देऊ नका, नाहीतर परत तेल चिकटतं. आठवड्यातून एकदा गॅस मागचे टाईल्स पुसले तर तेल साठत नाही आणि खोल साफसफाईची गरजही पडत नाही. मी नेहमी डब्बे एक सरळ लाईनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा डब्बे एकाच रांगेत असतात तेव्हा लगेच कळतं काय कुठे आहे. रोज लागणारे डब्बे नेहमी पुढच्या बाजूला ठेवते. डाळ, साखर, पोहे, तांदूळ हे आपण रोज वापरतो. ते हाताला लगेच आले पाहिजेत
आणि जे डबे कधीतरीच वापरात येतात ते मागच्या बाजूला ठेवते, ज्यामुळे रोज रोज शेल्फ उधळायची गरज नाही लागत. असं केल्यामुळे आपल्यालाच वस्तू काढायला आणि परत ठेवायला खूप सोपं पडतं. डब्बे मांडताना मी एक गोष्ट लक्षात ठेवते, ते नीट दिसले पाहिजेत, पण तितकंच महत्त्वाचं म्हणजे ते हँडी असले पाहिजेत. फक्त सुंदर दिसावं यासाठी मांडलेलं किचन जास्त दिवस टिकत नाही, पण सोयीस्कर असेल आपोआप ते नीट ठेवायला लागतो. जेव्हा सगळं आपल्या हाताच्या अंतरावर असतं तेव्हा स्वयंपाक करतानाही मन शांत राहतं, घाई होत नाही, चिडचिड होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डब्बे मांडताना तुमची सवय लक्षात ठेवा. तुम्ही जिथे उभे राहता तिथे हात पोचतो ते तुमचं योग्य ठिकाण आहे, म्हणजे डब्बे घ्यायलाही आपल्याला सोपं पडतं. किचनमध्ये जास्त वस्तू बाहेर ठेवल्या की किचन आपोआप लहान वाटायला लागतं. जागा कमी आहे असं नाही, पण डोळ्याला सगळीकडे वस्तू दिसत राहतात. काउंटरवर जास्त भांडी, बॉटल, डब्बे ठेवले की स्वयंपाक करताना कामाची जागा कमी उरते. मग एक गोष्ट हलवावी लागते, दुसरी बाजूला करावी लागते आणि कामात अडथळा येतो. म्हणूनच रोज वापरातल्या फक्त 2-3 गोष्टीच बाहेर ठेवणं खूप सोयीचं असतं. उदाहरणार्थ तेलाची बॉटल, मीठ, 1-2 मसाले किंवा अजून तुमची एखादी वस्तू जी तुम्हाला रोज लागते. काउंटर मोकळा असेल तर किचन मोठं वाटतं आणि स्वयंपाक करतानाही मन शांत राहतं. घाईतही कामं नीट होतात, कारण काही हलवावं लागत नाही. आणखी एक फायदा म्हणजे बाहेर वस्तू कमी असल्यास साफसफाई पटकन होते, पुसायला वेळ लागत नाही, तेल आणि धूळ साठत नाही. आणि शेवटी किचन आपल्याला साथ देतं असं वाटायला लागतं. आपण किचनसाठी काम करत नाही, किचन आपल्यासाठी काम करतं असं वाटतं. किचनमध्ये झाडं असतील तर किती चांगलं ना. किचन लगेच फ्रेश वाटायला लागतं. स्वयंपाक करताना बाहेरची हवा येते आणि त्या हिरव्या पानांकडे बघितलं की डोळ्यांना थोडा आराम मिळतो. झाडं असली की घरात एक वेगळाच फ्रेशनेस जाणवतो. हवा थोडी फ्रेश वाटते आणि वातावरण हलकं राहतं. मला स्वतःला झाडं खूप आवडतात, म्हणून माझ्या घरात बऱ्याच ठिकाणी रोपं ठेवलेली आहेत. किचनमध्येही मी ठेवते, कारण मला स्वयंपाक करताना ती जागा अजून प्लेझेंट वाटते. पण असं काही नाही की सगळ्यांनीच किचनमध्ये रोपं ठेवायला पाहिजेत. काही लोकांना ते जमणार नाही, कुणाला पाणी देणं विसरायला होतं, कुणाला जागा कमी असते. तो प्रत्येकाच्या स्वतःचा आवडीचा भाग आहे. ज्याला आवडतं आणि जमू शकतं त्यांनी छोटंसं रोप ठेवलं तर किचन जास्त फ्रेश वाटतं. जर तुम्हाला झाडं ठेवायची इच्छा असेल पण रोज जास्त देखभाल करायला वेळ नसेल तर सुरुवात कमी काळजी लागणाऱ्या रोपांपासून करा. सगळ्यात आधी अशी झाडं निवडा ज्यांना रोज पाणी द्यावं लागत नाही, ज्यांना जास्त लक्ष द्यायची गरज नाही. हळूहळू तुम्हाला सवय लागते, पाणी कधी द्यायचं, कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे आपोआप समजू लागतं. आता शेवटी एकच वाटतंय, मी तुमच्याशी गप्पा मारत होते आणि कधी किचन नीट स्वच्छ झालं ते समजलंच नाही. हे बघा, झालंय ना छान नीट आणि स्वच्छ किचन. किती वेळ लागला हे सगळं करायला ते पण कळलंच नाही. तुम्हाला किचन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जाता जाता हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशाच टॉपिक्सवर व्हिडिओ हवे असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय. तोपर्यंत काळजी घ्या.